नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईतल्या प्रचार सभेत व्यंकय्या नायडू यांची सर्वच पक्षांवर कडाडून टीका. देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करणार, पुण्यातल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर भाजपला कायमचा पाठिंबा देणार, उद्धव ठाकरे. राज्य सरकार अल्पमतात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोणालाही पाठिंबा देणार नाही, सुप्रिया सुळे. मुंबई विमानतळावरून सुमारे 4 किलो सोनं जप्त, एका महिलेला अटक. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 634 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द. अवकाशात एकाच वेळी 104 उपग्रहांचं बुधवारी उड्डाण करण्यासाठी आज उलट गणना रात्रीपासून सुरू. आणि हैदराबाद इथं झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताचा बांगलादेशवर 208 धावांनी विजय, विराट कोहली सामनावीर. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा झाली. मुंबईतल्या सायन कोळीवाडा इथल्या सभेत नायडू यांनी उपरोधिक शैलीत सर्वच पक्षांचा खरपूस समाचार घेतला. विशेषतः काँग्रेसवर त्यांनी निशाणा साधला. अस्थिर दिसणाऱ्या पक्षांवर त्यांनी कडाडून टीका करत त्यांच्यातील अंतर्विरोध जनतेसमोर मांडला. भाजपात स्थिरता असून पक्षाच्या विचारधारेशी जुळवून घेणं लोक अधिक पसंत करतात, असंही नायडू म्हणाले. भूमि के ऊपर घोटाला, कॉमनवेल्थ गेम्स घोटाला 70,000 करोड़ खाया. भूगर्भ में घोटाला, कोयला घोटाला, उसमें 1,80,000 करोड़ खाया. और आकाश में घोटाला, हेलीकॉप्टर घोटाला वो भी हो गया. और अंतरिक्ष में घोटाला, वो भी 2G घोटाला वो भी हो गया. अंतरिक्ष को नहीं छोड़ा, आकाश को नहीं छोड़ा, भूमि को नहीं छोड़ा, भूगर्भ को नहीं छोड़ा. येत्या काळात देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातल्या बाणेर इथं झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केला. पुण्यातल्या वाहतुकीचा उडालेला बोजवारा तसंच इतर अनेक समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. पुणे महानगरपालिकेचा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका त्यांनी केली. पुण्यातल्या कोथरूड इथंही मुख्यमंत्र्यांची आज प्रचार सभा झाली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयाचं सामान्य जनतेनं स्वागत केलं, मात्र जनतेला त्रास झाला असं म्हणणाऱ्या नेत्यांनाच या निर्णयाचा फटका बसला, असा टोलाही त्यांनी लगावला. पुणे शहराच्या विकासाचा कार्यक्रम घेऊन आपला पक्ष तुमच्यासमोर आला असून विकासासाठी भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. गडचिरोली जिल्ह्याकडे यापूर्वीच्या सरकारनं कायम दुर्लक्ष केलं. सत्तेवर आल्यानंतर भाजपा सरकारनं इथं विकासाच्या अनेक योजना राबवल्या. या योजना अधिक प्रभावीपणे यापुढेही राबवण्यासाठी भाजपच्या हाती जिल्हा परिषदेची सत्ता द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. चामोर्शी इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत ते आज बोलत होते. या भागात सिंचन विहिरी आणि कृषी पंपांना वीज देण्यासाठी सरकारनं विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. धारणीमध्ये अनेक गावात अखंड वीज देण्याचं काम भाजपानं केलं. इथली नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आदिवासी समाज ही मोलाची ठेव असून जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार देण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करत आहोत. त्यासाठी जिल्ह्यात भाजपला एकहाती सत्ता द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. महत्वाकांक्षी गोसी खुर्द प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करून चंद्रपूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करू, असं सांगत विदर्भाच्या विकासाच्या सर्व योजना तातडीनं पूर्ण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असून या योजनांसाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं तर शिवसेना भाजपला कायमचा पाठिंबा देईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रचार सभेत जाहीर केलं.
की उत्तर प्रदेशमध्ये सरकार आलं तर तुम्ही करणार, माझ्या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तात्काळ तुम्ही कर्ज माफ का करत नाही? तात्काळ कर्ज माफ का करत नाही? कशाची वाट बघताय? आम्ही आहोत ना सोबत. सरकार पाडणार की टिकणार, सरकार टिकणार की पडणार? किती दिवस तुम्ही नोटीस पिरियडवरती सरकारला ठेवणार? मग मी आज जाहीर करतो, जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला म्हणून सांगा. आज मी जाहीर करतो. गुंडांना खुलेआम प्रवेश देणारा पक्ष भयमुक्त सरकार कसं चालवणार असा सवालही त्यांनी केला. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न या सरकारनं अद्याप सोडवलेला नाही, त्यामुळे आता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी शिवसेनेला सत्ता द्यावी. मी हा प्रश्न सोडवेन, अन्यथा परत इथे येणार नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचे पुरावे असून आगामी अधिवेशनात हे भ्रष्टाचार उघडकीला आणू असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिला आहे. सोलापूरमध्ये आयोजित प्रचार सभेत ते आज बोलत होते. भाजप सरकार हे भावनिक मुद्द्यांवर मतं मागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सरकारकडे कोणतीच आर्थिक तरतूद नाही. शिवाय आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधण्याच्याही वल्गना होत आहेत. मात्र स्मारक कधी बांधणार याचं सरकारकडे उत्तर नाही. त्यामुळे सोलापूर महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात देण्याचं आवाहन राणे यांनी केलं. केंद्र सरकारनं नोटाबंदी केली, मात्र काळ्या पैशांचा हिशेब अद्याप दिला नाही असं सांगत नगरपालिका निवडणुकीत भाजपनं धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप राणे यांनी केला. भाजप आणि शिवसेना यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर ते जनतेचं दुर्दैव असेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या दोन पक्षांमधल्या संघर्षामुळे सरकार अल्पमतात आलं तर राष्ट्रवादी कोणालाही पाठिंबा देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या आज जालना इथं पत्रकारांशी बोलत होत्या. मध्यावधी निवडणुकीची वेळ आली तर त्याला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे असं सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये छुपी युती आहे असा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करून बोलावं असं सुळे म्हणाल्या. लातूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एकूण 58 जागांपैकी शिवसेना जरी 39 जागा लढवत असली तरी अध्यक्ष निवडताना मात्र शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार असल्याचा दावा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत केला. लातूरमध्ये शिवसेना जरी कमी जागा लढवत असली तरी कुठेही कोणत्याच पक्षासोबत छुपी युती केली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. आमची भाजपशी युती नाही, केवळ सरकारला पाठिंबा दिला, त्यामुळे हे सरकार युतीचं म्हणता येणार नाही असंही ते म्हणाले. यावेळी रावते यांनी शिवसेनेचा लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा वचननामा प्रकाशित केला. तसंच दुष्काळात शिवसेनेनं केलेल्या मदत कार्याची माहिती देणारी पत्रिकाही प्रकाशित केली. रायगडमधल्या जिल्हा परिषदेच्या एकूण जागांपैकी 34 जागांवर शिवसेना विजयी होणार असा विश्वास केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. रायगडमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेचा शुभारंभ गीते यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकांचं रणशिंग फुंकल्यानंतर शिवसैनिकांमध्ये चैतन्य आलं असून रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकवून शिवसेनेची एकहाती सत्ता येईल असं गीते म्हणाले. भाजपच्या सत्ता लालसेपायी तसंच कपटी आणि धूर्तपणामुळे गेली 25 वर्ष जुनी युती तुटली असा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज औरंगाबाद इथं जिल्हा परिषद निवडणूक प्रचार सभेत केला. मुंबई महापालिकेत शिवसेनेनं प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाला गेली 20 वर्ष आपणही त्याच सत्तेत भागीदार असल्याचा विसर पडलेला दिसतोय असं कदम म्हणाले. नोटाबंदीमुळे 100 लोकांना जीव गमवावा लागला, पण काळा पैसा काही बाहेर आला नाही. त्यामुळे नोटाबंदी हा मोदी हट्ट असल्याचं ते म्हणाले. स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय ऐतिहासिक असून औरंगाबाद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकावून उद्धवजींचा हा निर्णय सार्थ ठरवावा असं आवाहन कदम यांनी मतदारांना केलं. मुंबई विमानतळावर आज पहाटे दुबईहून आलेल्या 2 प्रवाशांकडून सीमा शुल्क विभागानं सुमारे 4 किलो सोनं जप्त केलं आहे. बाजारात या सोन्याची किंमत साधारण ₹1.25 कोटी इतकी आहे.
विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी AI-984 या दुबईहून आलेल्या विमानात तपासणी केली असता एका सीटखाली सुमारे 2 किलो वजनाच्या सोन्याच्या लगडी सापडल्या। त्यांची किंमत सुमारे 72 लाख रुपये इतकी आहे। याच विमानातून आलेल्या एका महिला प्रवाशाची तपासणी केली असता तिच्याकडून प्रत्येकी 10 तोळे वजनाच्या सोन्याच्या 14 लगडी मिळाल्या। यांची किंमत सुमारे 50 लाख रुपये इतकी आहे। या महिलेला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। दहशतीच्या सावटाखाली आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत होऊ शकत नाही असं मत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री MJ अकबर यांनी आज मुंबईत व्यक्त केलं। शेजारी राष्ट्रांमधल्या व्यापारासमोरील आव्हानं या विषयावरच्या चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते। दहशतवादी कारवायांमुळे व्यापार तसंच दळणवळण आणि अन्य बाबींवर विपरीत परिणाम होतो। दक्षिण आशियातल्या शेजारी राष्ट्रांमध्ये दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे व्यापाऱ्यांच्या संधीला खीळ बसली आहे असं ते म्हणाले। राष्ट्राच्या प्रगतीमध्ये गरिबांसाठीच्या विकास योजना महत्त्वाच्या असून पंतप्रधान उज्ज्वला योजना हे त्याचं ठळक उदाहरण आहे असंही त्यांनी सांगितलं। अंतर्गत शांततेच्या अभावामुळे बांगलादेशात विकास दरात वाढ व्हायला अडचणी येत आहेत, त्यामुळे सबका साथ सबका विकास हा प्रगतीचा मंत्र ठरू शकतो असं मत बांगलादेशाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मोहम्मद शहरियार आलम यांनी या चर्चासत्रात व्यक्त केलं। विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या प्रभावामुळे अन्नधान्य, डाळी आणि फळांच्या दरात घट झाली आणि किरकोळ व्यापाराच्या ग्राहक दर निर्देशांकात जानेवारी महिन्यात 0.5% घसरण झाली। गेल्या डिसेंबर महिन्यात 3.41% असलेला चलनवाढीचा दर जानेवारीत 3.17% आला आहे। हा दर गेल्या 3 वर्षातला सर्वात कमी दर आहे। जानेवारी 2016 मध्ये हाच चलनवाढीचा दर 5.69% इतका होता। अन्नधान्य, डाळी आणि फळ बाजारात झालेल्या दर कपातीमुळे चलनवाढीचा दर खाली आला आहे। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय देत वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 634 उमेदवारांचे प्रवेश रद्द केले आहेत। 2008 ते 2012 या काळात म्हणजेच व्यापम घोटाळा झाल्याच्या काळात या उमेदवारांच्या जागी बनावट उमेदवारांनी परीक्षा दिल्याचं सीबीआयच्या तपासात निष्पन्न झालं आहे। या तपासाच्या आधारावर न्यायालयानं हा निर्णय दिला। सीबीआयनं देशभरातल्या सुमारे 9 लाख वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र आणि इतर माहिती तपासून हे बनावट उमेदवार शोधून काढले। रायगड जिल्ह्यात जुई अब्बास या गावाजवळ खाडी किनारी सुरू असलेली अवैध वाळू तस्करी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बंद पाडली। मात्र 2 दिवस होऊनही या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे। 2 दिवसापासून आमचे ग्रामस्थ रात्रीचे येऊन इथे आपलं डोजर आणि सेक्शन पंप पकडलेला आहे। रात्री आम्ही पोलिसांना महसूल खात्याला कळवलं, ते रात्री आले, पण रात्रीपासून त्याही आमच्या ह्या ग्रामस्थांकडे अजिबात लक्ष दिलं। आम्ही पंचनामा करतो, यांच्यावर कारवाई करतो, पण अद्याप ही कारवाई केलेली नाहीये। दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सुद्धा त्यांना सांगितलं आम्ही पंचनामा करतो, हे आपल्या सेक्शन पंप इथून उचलून घेऊन जा, ग्रामस्थांची आमची मागणी आहे, तरी सुद्धा अद्याप त्याही सेक्शन पंप नेलेला नाही। पेण आणि अलिबागला जोडणाऱ्या विशाल खाडीमध्ये अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू असून प्रशासनाचं त्याकडे दुर्लक्ष झालं। मात्र जुई अब्बास इथं गावकऱ्यांनी धाड टाकून मुद्देमालासह कामगारांना ताब्यात घेतलं। मात्र त्यानंतर अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। या प्रकरणी विलंब होत असल्याच्या विरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था येत्या बुधवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला एकाच उड्डाणात 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे। त्याची उलटगणना आज रात्रीपासून सुरू होणार आहे। या महत्वाकांक्षी प्रक्षेपणात अमेरिकेचे 96, इस्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि संयुक्त अरब अमिरातीचा प्रत्येकी 1 उपग्रह आहे। आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून बुधवारी सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होईल। गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते। याआधी 2014 साली रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता। मात्र आता 100हून अधिक उपग्रहांचं प्रक्षेपण एकाच दिवशी एकाच वेळी होणार आहे। आज जागतिक रेडिओ दिन साजरा झाला।
युनेस्कोच्या 36व्या सर्वसाधारण सभेनं 3 नोव्हेंबर 2011 रोजी स्पेनच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि 2012 पासून हा दिवस साजरा होऊ लागला. सुरुवातीपासून ते आत्ताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगातही रेडिओनं लोकप्रियता कायम राखली आहे, तेही माहिती, शिक्षण आणि समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाचा वसा पुढे सुरू ठेवत. हे विशेष. जगभरातल्या लोकांना जोडण्याचं सामर्थ्य रेडिओमध्ये आहे. याचा जास्तीत जास्त प्रसार करणं हाच जागतिक रेडिओ दिन साजरा करण्याचा खरा मार्ग आहे. श्रोत्यांना सक्षम करणं इतकंच रेडिओचं काम नसून सर्वसामान्य नागरिक आणि सरकारमध्ये एक सशक्त नातं विकसित करण्याचा प्रयत्न देखील रेडिओ माध्यम करतं. भारतीयांसाठी तर नभोवाणी माध्यमानं लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवलं आहे. दुर्गम भागात मनोरंजन, शिक्षण याबरोबरच जगभरातल्या घडामोडींबाबत नभोवाणी बहुमूल्य योगदान देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नभोवाणी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. संपर्क, शिक्षण, संवादासाठी रेडिओ हे प्रभावी माध्यम आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. मन की बात हा कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित झाल्यामुळे माझे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवता आले असं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे. क्रिकेट. हैदराबाद इथल्या एकमेव क्रिकेट कसोटीत भारतानं आज बांगलादेशाचा 208 धावांनी दणदणीत पराभव केला. विजयासाठी 459 धावांचा भारताचं आव्हान बांगलादेशला पेलवलं नाही आणि त्यांचा संघ केवळ 250 धावांपर्यंत मजल मारू शकला. आज अखेरच्या दिवशी 3 बाद 103 धावांवरून पुढे खेळ सुरू करणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपुढे टिकाव धरता आला नाही. एका बाजूने सर्वाधिक 64 धावांची खेळी करणाऱ्या महमदुल्लाला अन्य एकाही फलंदाजाची साथ मिळाली नाही आणि अखेर बांगलादेशचा 208 धावांनी पराभव झाला. भारतातर्फे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले, तर उर्वरित दोघांना इशांत शर्मानं बाद केलं. सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीला सामनावीराचा बहुमान देण्यात आला. आजच्या विजयानं भारतानं सलग 6 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान °C. मुंबई कमाल 34, किमान 16. नागपूर 32, 16. पुणे 32, 13. औरंगाबाद 31, 16. नाशिक 33, 14. कोल्हापूर 31, 18. रत्नागिरी 35, 18. सोलापूर 33, 17. आणि अमरावती कमाल 31, किमान 15°C. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या प्रचार सभेत व्यंकय्या नायडू यांची सर्वच पक्षांवर कडाडून टीका. देशातलं पहिलं स्मार्ट शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करणार, पुण्यातल्या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर भाजपाला कायमचा पाठिंबा देणार, उद्धव ठाकरे. राज्य सरकार अल्पमतात आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कोणालाही पाठिंबा देणार नाही, सुप्रिया सुळे. मुंबई विमानतळावरून सुमारे 4 किलो सोनं जप्त, एका महिलेला अटक. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 634 वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द. अवकाशात एकाच वेळी 104 उपग्रहांचं बुधवारी उड्डाण करण्यासाठी आज उलट गणना रात्रीपासून सुरू. आणि हैदराबाद इथं झालेल्या क्रिकेट कसोटीत भारताचा बांगलादेशवर 208 धावांनी विजय, विराट कोहली सामनावीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.